पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचं चित्र आता पूर्ण स्पष्ट झालेलं आहे। एकूण 32 प्रभागांमधील 128 जागांकरता निवडणूक होतीये आणि तब्बल 692 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। प्रभागांमध्ये प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झालेली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ताकद लावली आहे। पक्षाने 125 उमेदवार अधिकृतपणे उभे केलेले असून 3 उमेदवारांना पुरस्कृत केलेले आहे। निवडणुकीपूर्वीच भाजपने आपलं खातं उघडलं असून पक्षाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। अजित पवार गटानं 118 उमेदवारांसह मोठी फळी उभी केली आहे, तर शरद पवार गटानं केवळ 11 जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत। शिवसेनेच्या बाबतीतही अशीच स्थिती असून मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना 57 उमेदवार आणि 3 पुरस्कृत उमेदवारांसह शिवसेना मैदानात उतरलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाआधीच भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। शहरातील प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सुप्रिया चांदगुडे आणि रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे भाजपचं बळ वाढलेलं आहे। बिनविरोध निवडून आल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे। आपण महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करू असा विश्वास विजयी उमेदवारांनी व्यक्त केला। खूप अभिनंदन तुमचं। परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर तुम्ही बिनविरोध निवडून याल असं वाटलं होतं का? आणि आत्ता काय विश्वास वाटतोय? खरं तर मला तर शक्यताच नव्हती बिनविरोध होण्याची। आणि मेन म्हणजे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही खरं तर हे बिनविरोध निवड झाली। आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे शंकर भाऊ असतील, अमितजी गोरखे असतील, उमाताई काफरे असतील, महेशदादा लांडगे असतील आणि माझे छोटे देर उमेश भाऊ चांदगुडे असतील, यांच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मी बिनविरोध झाले। बरोबर। परंतु आपण बघितलं तर लक्षात येते की सध्याची जी पुणे पिंपरी चिंचवड किंवा राज्यातली परिस्थिती आहे, प्रचंड प्रतिष्ठेच्या निवडणुका केलेल्या आहेत पक्षांनी, आणि अशा काळामध्ये जर एखाद्या महिला उमेदवार त्यातही बिनविरोध होतात तर त्यासाठी तुम्ही स्वतःहून काही प्रयत्न केले होते की हा जनतेचा विश्वास वाटतो? खरं मी तर काही प्रयत्न नव्हते केले, हा जनतेचाच विश्वास आहे। कारण मी जनतेमध्ये सातत्याने माझी पाठीमागच्या निवडणुकीला मी लढले, म्हणजे राहिले होते थोड्या मतांनी, तरी पण मी लोकांच्या ह्याच्यामध्ये राहिले, म्हणजे लोकांमध्ये म्हणजे काम करत, संपर्कात राहिले, काम करत राहिले। तोच हा विश्वास देऊन मला हा बिनविरोध म्हणा। 2नी आपण सुरुवात केलेली आहे, विरोधक मात्र अजूनही आरोपाच्याच चक्रव्यूहात अडकल्याचे दिसत आहेत। काय त्यांना या निमित्तानं आव्हान आहे? आज आपण पाहिलं की सुप्रियाताईंच्या माध्यमातून एक महिला पिंपरी चिंचवडमध्ये प्रथम बिनविरोध भारतीय जनता पार्टीची झाली। त्याच्या अगोदर रवी लांडगे आमचे नगरसेवक झाले, आणि ही विकासाची नांदी आहे। जे भारतीय जनता पार्टीने 2017 ते 22 मध्ये केलेली कामं आहेत, ह्या कामाचं प्रतीक आहे। 2014 पासून मोदी सरकारनं केलेलं काम आणि आपल्या राज्याचे कणखर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी जो नारा दिलेला आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही, त्या दिलेल्या नाऱ्याला हे पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिलेली आहे आणि त्या हाकेला साथ दिली। आणि निश्चितच पिंपरी चिंचवड पण आता थांबणार नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच दिसेल महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। परंतु ज्या पद्धतीने आरोप केले गेले त्याला उत्तर आहे 2 बिनविरोध होणं? 100% जे आरोप केले त्याला उत्तर आहे। काल ज्या पद्धतीने आरोप झाले बिनविरोध असं होऊ शकतं का? पण मला ज्यांनी विरोध केले त्यांना सांगायचंय की आज समोरच्या उमेदवारालाच भीती वाटली की मी जर या पॅनलच्या विरोधात उभे राहिले तर माझं काहीच खरं नाही आणि डिपॉझिटही जप्त होऊ शकतं। म्हणून त्या लाजेखातर हा त्यांनी फॉर्म मागे घेतला, आणि म्हणूनच ही इलेक्शन खऱ्या अर्थानं ताईंची बिनविरोध झाली। आणि सातत्यपूर्ण त्यांनी केलेलं या प्रभागामध्ये काम, आमच्या पॅनलच्या सगळ्या नगरसेवकांनी केलेलं काम त्याचं द्योतक आहे। म्हणून समोरच्या उमेदवारांचे या पॅनलमधल्या खऱ्या अर्थानं पाय सरकलेले। अर्थात आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 10 जो सगळ्यात चर्चेतला प्रभाग होता, आणि तिथे भाजपनं खातं उघडून विरोधकांना उत्तर दिलेलं आहे। आरोप होत आहेत, मात्र आम्ही निवडून येऊ आणि सत्ता आमची येईल हा विश्वास जो आहे तेच विरोधकांच्या आरोपाला उत्तर असेल असा आत्मविश्वास या सगळ्या नेत्यांचा दिसतो आहे। आणखीही 124 जागा बाकी आहेत,
ज्यावर भाजपने दावा केलेला आहे. येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला कळणार आहे की जनतेने या सगळ्या जागांवर देखील मॅन्डेट भाजपला दिलंय का आणखी काही वेगळा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटील.